लाडकी बहीण योजना आणि आज 1 जून होता आणि नवीन महिना सुरू झालेला आहे तो म्हणजे जूनचा आणि आज 1 जून होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेचा पूर्ण महिना संपलेला आहे. मेचा पूर्ण महिना संपलेला आहे. तर या मेचा लाभ जो आहे म्हणजे 23वा हप्ता अजून कुणालाही क्रेडिट झालेला नाही. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग या महिन्याचे 1500 रुपये कधीपर्यंत जमा होणार आहेत त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर अपडेट घेणार आहोत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की वितरणाचा मुद्दा यावेळेस पण आपण लावून ठेवणार आहोत जेणेकरून लवकरात लवकर या हप्त्याचं म्हणजे 23व्या हप्त्याचं आपल्याला वेळेवर वितरण होईल. असं नाही की परत आपण निवांत राहिलो आणि वितरण परत पुढे 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 जाईल, तर तसं नाही झालं पाहिजे. त्यामुळे आपण हा मुद्दा नक्कीच लावणार आहोत. पण एक त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वेळेसचं वितरण असं होतं म्हणजे मार्च आणि एप्रिलचं, या वितरणामध्ये प्रचंड अशा गोष्टी घडल्या की ज्या पहिल्यांदाच घडल्या. काही लाभार्थ्यांना पात्र असून पण लाभ आले नाही, काही लाभार्थ्यांना 3000 रुपये मिळाले. ते खूप म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी या आपल्याला मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यात आपल्याला पाहायला मिळाल्या. पण मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यामध्ये 2 महिन्याचा गॅप पडला होता. म्हणजे जो हप्ता आपल्याला मार्चमध्ये मिळायला पाहिजे होता तर तो हप्ता आपल्याला मेमध्ये मिळाला. मे 12 तारीख ह्या मागच्या महिन्याच्या 12 तारखेला मिळाला. त्यामुळे आता तसा विलंब होण्याची शक्यता नाही. का बरं? कारण की त्यावेळेस काय होतं की ई-KYCची पडताळणी चालू होती. पण आता ई-KYCची पडताळणी पूर्ण झालेली आहे. मग जर ई-KYC पूर्ण झाली असेल पडताळणी तर आता त्यांच्याकडे असं सरकारकडे कोणतं असं कारण नाही की त्यामुळे हप्ता पुढे 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 जाईल. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने जे आहे या योजनेचा म्हणजे 23व्या हप्त्याचा GR आता इथून पुढे तरी किमान वेळेवर आणायला पाहिजे आणि लवकरात लवकर वितरण करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा ज्या 80 लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे म्हणजे आत्ता जेव्हापासून सुरू झालेली ना योजना तेव्हापासून त्याच्यातल्या काही लाभार्थी अशा होत्या त्या अपात्र होणारच होत्या ज्यांचं वय 65 पेक्षा अधिक झालं होतं किंवा ज्या 2 योजनेचा लाभ घेत होत्या किंवा ज्यांच्या घरी 4 चाकी होती, असे वेगवेगळे कारणं बघा. पण या 80 लाख लाभार्थ्यांचा मुद्दा जो आहे खूप सध्या गाजतो आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक न्यूज चॅनलला जा किंवा कुठे पण तुम्हाला 80 लाख लाभार्थ्यामुळे आता या मागच्या 1-2 दिवसामध्ये तो खूप चर्चेमधला मुद्दा आहे. आता याच्यामधून त्यामुळे आज जे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी पण विधान केलं की आम्ही KYCची फेर तपासणी करू. पण KYCची फेर तपासणी लवकर सुरू करावी एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्य शासनाला विनंती करीत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मेचा जो 23वा हप्ता आहे तर त्याचा लवकरात लवकर GR आणा. आता हा GR कधीपर्यंत येऊ शकतो तर त्याबद्दल आपण पाहूयात. बघा पुढच्या आठवड्यात म्हणजे या आठवड्यात येण्याची शक्यता फार कमी आहे, पण पुढच्या आठवड्यात GR हा या योजनेचा येण्याची शक्यता अधिक दाट आहे. आणि हा GR लवकर यावा आणि लवकर वेळेवर वितरण व्हावं त्यासाठी आपण तो मुद्दा लावून ठेवणार आहोत. त्यामुळे काही चिंता करायची आवश्यकता नाही. पण तुर्तास तरी हा हप्ता मागच्या हप्त्याप्रमाणे पुढे जाण्याची शक्यताही नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा जेव्हा GR येईल म्हणजे समजा पुढच्या वीकमध्ये पुढच्या हप्त्यामध्ये तर त्याच्यानंतर 2-3 दिवसाच्या आतच आपल्याला वितरण पण होण्याची शक्यता ही असते. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.